वेलकम बॅक टू वैष्णवीज होम डायरी. श्री स्वामी समर्थ. खास तुमच्यासाठी आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी. आई, एकादशी स्पेशल साठी काहीतरी बनवू ना. ठीक आहे, चल बनवू. 1 वाटी भगर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून 3 ते 4 तासासाठी भिजवून ठेवली. 4 तासानंतर ही परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यात चवीनुसार मिरची घातली, 1-1.5 इंच आलं घातलं, अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा घातला आणि अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घातले. 2 कच्चे बटाटे बारीक कट करून घातले, अर्धी वाटी दही घातलं. आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे व मिक्सरमधून बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी मिक्सरमधून बारीक छान वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं वाटण हवं आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं, छान असं फेटून घ्यायचं. या ठिकाणी मी नॉनस्टिकचा पॅन वापरला आहे, त्याला छान असं तेल लावून घेतलं आहे आणि त्यावर हे बॅटर पसरवून दिलं आहे. आणि या ठिकाणी आपलं छान असं घावण तयार झालं आहे. आता आपण पातळ एकदा घावण घालून घेऊया. आता हे छान कुरकुरीत भाजून झालं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कलर किती छान आला आहे. थोडंसं जाड घातलं तर घावण तयार होईल आणि पातळ घातलं तर डोसा तयार होईल. या एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या वैष्णवीज होम डायरीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. बाय.